चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इयत्ता 9वीचा 7th चॅप्टर स्टडी करणार आहोत. आपल्या चॅप्टरचं नेम आहे एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम. हा चॅप्टर तुम्हाला एक्झामसाठी 11 मार्क्ससाठी विचारला जातो, 11 मार्कासाठी विचारला जातो. ठीक आहे. आपण हा चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर या चॅप्टरमध्ये काय आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पहा, आपल्याला या चॅप्टरमध्ये फूड चेन, फूड वेब याचा अभ्यास करायचा आहे. देन जे सायकल्स आहेत, मग कोणती ऑक्सिजन सायकल, कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल, त्यानंतर एनर्जी पिरॅमिड्स, या पॉईंट्सचं आपल्याला काय करायचं आहे या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. ओके, चला तर मग आपण आपल्या या चॅप्टरला सुरुवात करूयात. आता ह्या जो काही आपला चॅप्टर आहे एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम, तर यामध्ये पहा आपल्याला 2 महत्त्वाचे शब्द दिसून येत आहेत आणि ते कोणते आहेत रे? एनर्जी आणि इकोसिस्टीम. ठीक आहे. म्हणजे एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम, एनर्जी जी आहे, एनर्जी आणि इकोसिस्टीमचा काय संबंध आहे हे आपल्याला पाहायचं आहे. कारण की एनर्जी जी आहे ही काय होत राहते? फ्लो होत राहते वन ऑर्गॅनिझम टू अनदर ऑर्गॅनिझम, देन नेक्स्ट ऑर्गॅनिझम, देन डिकम्पोझर्स, अशी काय होते? एनर्जी फ्लो होत राहते. मग ही इकोसिस्टीममध्ये कशी फ्लो होते हे आपल्याला अभ्यासायचं आहे. ओके, एनर्जी, व्हॉट इज मीन बाय एनर्जी हे आपल्याला माहिती आहे. एनर्जी मीन्स द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी, हे आपण पाहिलेलं आहे. ओके, मग आता यामध्ये पहा व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम. इकोसिस्टीम परिसंस्था म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. तर यासाठी पहा, या इकोसिस्टीमच्या अगोदर आपल्याला एन्व्हायरमेंट म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. काय? एन्व्हायरमेंट. व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंट? आपण काय म्हणतो रे? एन्व्हायरमेंट म्हणजे काय? सराउंडिंग, म्हणजे आपल्या सभोवतालचं जे काही वातावरण आहे त्याला आपण काय म्हणतो? ॲटमॉस्फिअरस. काय म्हणतो? सराउंडिंग. म्हणजे आपले जे काही सभोवताली ज्या वस्तू आपल्याला दिसून येतात त्याला आपण काय म्हणतो? सराउंडिंग्ज असं म्हणतो. मग आता यामध्ये, या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला 2 टाईप्स, म्हणजे 2 प्रकारचे काय दिसून येतात रे? वस्तू दिसून येत असतात. मग त्या कोणत्या आहेत? बायोटिक अँड अबायोटिक. ओके, बायोटिक अँड अबायोटिक. मग आता बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे. बायोटिक जे असतात, बायोटिक्समध्ये कशाचा समावेश होतो रे? कोणकोणते? ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, तर यांचा ॲनिमल्स आणि प्लांट्सचा जो काही समावेश आहे हा कशामध्ये होतो? बायोटिक फॅक्टर्समध्ये होतो. तर अबायोटिक फॅक्टर्स, या अबायोटिक फॅक्टर्समध्ये कशाचा समावेश होतो? जे काही एअर आहे, सॉईल, असे जे काही वॉटर, या सगळ्यांचा जो काही इन्क्लूड कशामध्ये होत असतात? अबायोटिक फॅक्टर्समध्ये होत असतं. ओके, मग आता आपल्याला पाहायचं आहे, पहा, जे काही बायोटिक आणि अबायोटिक या दोन्हींचं जे इंटरॅक्शन असतं याला आपल्याला काय म्हणायचं आहे? इकोसिस्टीम असं म्हणतात. काय म्हणतात त्याला आपण? इकोसिस्टीम. मग आपण यावरून इकोसिस्टीमची डेफिनेशन सांगू शकतो. इकोसिस्टीम काय आहे? इकोसिस्टीमची डेफिनेशन तर पहा, द बायोटिक अँड अबायोटिक, बायोटिक अँड अबायोटिक factors, biotic and abiotic factors and their mutual interaction, and their mutual interaction from an ecosystem. ओके,
म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरमधलं जे इंटरॅक्शन आहे, आंतरक्रिया आहे, यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, इकोसिस्टीम. म्हणजे बायोटिक फॅक्टर्स जे आहेत हे अबायोटिक फॅक्टर्सवरती डिपेंड असतात, तर अबायोटिक फॅक्टर हे बायोटिक फॅक्टर्सवरती डिपेंड असतात. हे यामुळे त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, यांच्यामध्ये जे म्युच्युअल इंटरॅक्शन असतं, जी काही आंतरक्रिया असते, याला आपल्याला काय म्हणायचं आहे, इकोसिस्टीम. काय डेफिनेशन? द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर म्युच्युअल इंटरॅक्शन फ्रॉम ॲन इकोसिस्टीम. मग आता यावरून आपल्याला इकोसिस्टीमचे टाईप्स माहिती असणं हे आवश्यक आहेत. विच आर द डिफरंट टाईप ऑफ इकोसिस्टीम. तर पहा, इकोसिस्टीमचे 2 टाईप्स पडतात. देअर आर 2 टाईप्स ऑफ इकोसिस्टीम. मग ते कोणते आहेत रे? ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, अँड सेकंड जे आहे ते आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. दीज आर द 2 टाईप्स ऑफ इकोसिस्टीम. हे माहिती असणं आवश्यक आहे. पहा, जलीय परिसंस्था आणि टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर परिसंस्था, हे जे आहेत हे आपण काय पाहिलं, इकोसिस्टीमविषयी आपण अभ्यास केलेला आहे. मग आता आपला जो काही फर्स्ट पॉईंट जो आहे, एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहा, एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम. एवढं तुम्हाला समजलेलं असतील इकोसिस्टीमविषयी. ठीक आहे. तर पहा, आता एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीममध्ये आपल्याला सांगता येईल. पहा, यामध्ये आपल्याला जे काही प्रोड्युसर्स असतील, त्यानंतर यामध्ये काय येतात रे, कन्झ्युमर्स येत असतात, ओमनिओर्स येत असतात, त्यानंतर कार्निओर्स येत असतात. तर यांचा आपल्याला काय करायचं आहे, या पॉईंट्समध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे, पहा, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, यांचं जे क्लासिफिकेशन आहे, इज द मोड ऑफ न्यूट्रिशन इन टू अ प्रोड्युसर, टू कन्झ्युमर, टू सॅफ्रोफाइट्स अँड डिकम्पोझर्स. हे आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे पहा, जे काही एनर्जी फ्लो जो आहे, ऊर्जेचं जे काही फ्लो केला जातो, म्हणजे वहन जे केल्या जातं, त्यामधले जे काही न्यूट्रिशन्स आहेत, न्यूट्रिशन फ्लो म्हणजे पोषक तत्वाचा जो काही प्रवाह जो आहे, हा कुठून कुठे केला जातो रे, प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स, सॅप्रोफाइट्स अँड डिकम्पोझर्समध्ये. हे आपण अभ्यासलेलं आहे. ओके. मग आता यामध्ये आपल्याला या ट्रॉपिक लेवल्स माहिती असणं आवश्यक आहे. कोणत्या? ट्रॉपिक लेवल. ट्रॉपिक लेवल यामध्ये आपल्याला पहा 2 प्रकार माहिती आहेत, प्रोड्युसर अँड कन्झ्युमर. ठीक आहे. प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर हे माहिती आहेत. मग प्रोड्युसर्स कशाला म्हणतो रे आपण? द प्रोड्युसर देअर ओन फूड. जे काही प्रोड्युसर्स असतात, दे मेक देअर ओन फूड. हे काय करतात रे? मेक देअर ओन फूड म्हणजे स्वतःचं अन्न काय करतात, ते स्वतः तयार करतात. मेक देअर ओन फूड. दे आर कॉल्ड ॲज प्रोड्युसर्स. मग कन्झ्युमर्स, व्हॉट इज मीन बाय कन्झ्युमर्स? कन्झ्युमर्स कशाला म्हणायचं आहे? द कन्झ्युमर्स इज डिपेंड अपॉन द अदर ऑर्गॅनिझम्स. दे आर कॉल्ड ॲज कन्झ्युमर्स. कशाला म्हणायचं आहे आपल्याला कन्झ्युमर्स? दे डिपेंड्स अपॉन अदर ऑर्गॅनिझम. ओके. ऑर्गॅनिझम दे आर कॉल्ड ॲज कन्झ्युमर्स. हे आपण अभ्यासलेलं आहे. मग आता यांचेच आपल्याला काय पाहायचे तर कन्झ्युमर्स जे आहेत, तर या कन्झ्युमर्सचे आपल्याला टाईप्स पाहायचे आहेत. मग आपल्याला माहिती आहेत, पहा, या कन्झ्युमर्सचे टाईप कोणते आहेत? प्रायमरी कन्झ्युमर, त्यानंतर सेकंडरी कन्झ्युमर, आणि त्यानंतर काय? टर्शरी कन्झ्युमर. टर्शरी कन्झ्युमर्स हे काय आहेत? कन्झ्युमर्सचे
टाईप्स आहेत पहा, प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स अँड टर्शरी कन्झ्युमर्स. म्हणजे प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, अपेक्स कन्झ्युमर म्हटलं तरी पण चालतं, म्हणजे सर्वोच्च भक्षक. मग आता प्रायमरी कन्झ्युमर्स कशाला म्हणायचं आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर यामध्ये पहा, दे आर डिपेंड अपॉन अ प्रोड्युसर्स. हे कशावरती डिपेंड्स असतात, डिपेंड्स अपॉन प्रोड्युसर. कशावरती डिपेंड असतात, प्रोड्युसरवरती डिपेंड असतात. तर सेकंडरी कन्झ्युमर्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल आपल्याला सांगायचं झालं तर याचं एक्झाम्पल काय आहे, तर एक्झाम्पल ग्रास हॉपर. ग्रास हॉपर माहिती आहे सगळ्यांना, नाकतोडा. ग्रास हॉपर असेल, एलिफंट असतील, डिअर असेल, हे कोणते कन्झ्युमर्स झाले, प्रायमरी कन्झ्युमर्स. मग आता सेकंडरी कन्झ्युमर्स आपल्याला कशाला म्हणायचं आहे, तर पहा, दे आर डिपेंड अपॉन प्रायमरी कन्झ्युमर्स. हे कशावरती डिपेंड्स असतात, डिपेंड्स अपॉन प्रायमरी कन्झ्युमर. जे प्रायमरी कन्झ्युमर्सवरती अवलंबून असतात त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, सेकंडरी कन्झ्युमर्स असं म्हणतात. मग याचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील पहा, सेकंडरी कन्झ्युमरचे काय एक्झाम्पल, फ्रॉग आहे. आले लक्षात, फ्रॉग म्हणजे काय, बेडूक आहे. त्यानंतर आऊल, फॉक्स एक्सेट्रा. दीज आर द सेकंडरी consumers which is depend upon the primary consumers. Then पहा tertiary consumers. What is mean by tertiary consumers? काय सांगता येईल का तुम्हाला? Very good. काय? They depends upon the secondary consumers. Depends upon secondary कन्झ्युमर्स. जे कोणत्या ह्याच्यावरती डिपेंड्स असतात, सेकंडरी कन्झ्युमर्सवरती डिपेंड असतात, त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, टर्शरी कन्झ्युमर्स ऑर अपेक्स कन्झ्युमर्स असं म्हटलं जातं. मग यामध्ये याचे एक्झाम्पल काय सांगता येतील रे, टायगर, लायन, त्यानंतर आणखी काय येतील, एवढे तर आपल्याला माहिती आहेत, टायगर आणि लायन्स. हे काय आहेत रे, टर्शरी कन्झ्युमर्समध्ये येतात. ईगल येत असते याच्यामध्ये, हे पण कशामध्ये आहे, टर्शरी कन्झ्युमर्समध्ये याचा समावेश होतो. ओके, हे तुम्हाला समजलेलं असेल. पहा, टॉपिक लेवल प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स कशाला म्हणतात, त्यानंतर कन्झ्युमर्सची टाईप्सही समजली असतील, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी विथ एक्झाम्पल. देन आपल्याला लास्ट एक पाहायचं आहे, ओमनिओरस. व्हॉट इज मीन बाय ओमनिओरस? ओमनिओर्स. आता ओमनिओर्स कशाला म्हणायचं आहे, तर पहा, ओमनिवोरस, VORES, सॉरी, ओमनिओरस म्हणजे आपल्याला याला काय म्हणता येईल, उभयहारी, उभयहारी किंवा मिश्रहारी म्हणतात. आता हे काय, दिज animals are depends upon herbivores and carnivores. हे जे काही ॲनिमल्स असतात यामध्ये ज्यांचा काही समावेश होतो, तर हे कशाला फीड करतात, फीड अपॉन herbivores and carnivores. ठीक आहे, कशावरती असतात हे, हार्बिओर्स अँड कार्निओर्स, म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्राण्यांवरती डिपेंड असतात. आता हार्बिओर्स शाकाहारी म्हणजे काय, जे कशावरती डिपेंड असतात रे, प्रोड्युसर्सवरती, म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्सला आपल्याला काय म्हणायचं आहे, हार्बिओर्स असं म्हणतात. आणि सेकंडरी कन्झ्युमर्स जे असतात त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, कार्निओर्स असं म्हणतात. मग ओमनिओर्स कशाला म्हणायचं आहे, की जे कशावरती डिपेंड असतात किंवा फीड काय खातात, हार्बिओर्स अँड कार्निओर्स, म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्राण्यांवरती जे ॲनिमल्स डिपेंड असतात त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, ओमनिओर्स म्हणजे मिश्रहारी म्हणतात. फॉर एक्झाम्पल यामध्ये आपल्याला माहिती आहे, एक्झाम्पल ह्युमन, हे तर सगळ्यांच्या परिचयाचं आहे, ह्युमन्स असेल. त्यानंतर बियर आहे, अस्वल.
त्यानंतर बर्ड्स, त्यामध्ये क्रो येतो पहा, म्हणजे कावळा. हे काय करत असतात की हार्बिओर्सवरती पण डिपेंड असतात आणि कार्निव्हर्सवरती पण डिपेंड असतात. त्यामुळे त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, ओमनिव्हर्स असं म्हटलं जातं, म्हणजे मिश्राहारी प्राणी असं म्हटलं जातं. एवढं तुम्हाला समजलेलं असेल पहा. आपण जो काही पहिला पॉईंट सुरू केला होता त्यामधलं तुम्हाला एनर्जी फ्लो ऑफ ॲन इकोसिस्टीममधल्या ट्रॉपिक लेवल इकोसिस्टीमची डेफिनेशन, त्याची टाईप्स, एन्व्हायरमेंट याविषयी समजलेलं असेल. तर आपण आत्ता या ठिकाणी थांबू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फूड चेन अँड फूड वेब या पॉईंट्सविषयी अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणीच थांबूया.